नमस्कार, विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन। नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील क्षेत्रामध्ये येत असलेल्या मौजा श्रीखंडा मोरगाव हद्दीमध्ये रॉयल्टीच्या नावावर दिवसभर रेती चोरी होत असल्याचा प्रकार उघड होत आहे। दिनांक 10/4/2025 गुरुवारला मौदा तहसीलकडून 5 घरकुल लाभार्थ्यांना एकूण 5 रॉयल्टी मंजूर असता देखील दिवसभर 5 ट्रॅक्टर सलग रेती उपसा तलाठी कोतवालाच्या मार्गदर्शनात करीत असल्याचे पुढे आले आहे। आता 5 रॉयल्टी समाप्त होण्यासाठी किती वेळ लागतो हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि तहसीलदार निंबाळकर यांना यावर विचार करण्याची बाब आहे। ही रॉयल्टी घरकुल लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे, तर ही रॉयल्टी दलालाच्या म्हणजेच रेती चोरी करणाऱ्यांच्या हातात मिळतोय। म्हणजेच तहसीलदार व तलाठी यांच्यामध्ये रेती चोरी करणाऱ्यांची साठगाठ करून रेती चोरी करणारे यांच्यासोबत कमिशन ठेवून रेती चोरणाऱ्यांच्या हातामध्ये रॉयल्टी देतात आणि रॉयल्टीच्या नावावर संपूर्ण रेती तस्करी करीत असतात व दुसरा कोणी इतर ट्रॅक्टरवाला रॉयल्टी मागण्यास गेला असता त्याला पर रॉयल्टी मागे 1 ते 2 हजार रुपयांची लाच मागणी तलाठी व कोतवाल करीत असतो, असा आरोप श्रीहरी थोटे सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसेना नेते यांनी केलेला आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व अशा तलाठी कोतवालास निलंबित करावे अशी मागणी केलेली आहे। अरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांनी यावेळी तात्काळ मोक्यावर पोहोचून होत असलेल्या गैरप्रकारावर आळा घातला। पाहूया आपण आरोपकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांचे प्रतिक्रियात्मक आरोप। बोला सर, तुमचं नाव काय आहे पहिल्यांदा सांगा। माझे पूर्ण नाव श्रीहरी वातोजी थोटे, हां, रेवराल खरडा येथील रॉयल्टी आल्यानंतर आपलं लोहा सिमेंटचे दुकान असल्यामुळे तेथील घरकुल लाभार्थी आपल्यापर्यंत पोहोचले। लाभार्थी आल्यानंतर आम्ही त्या स्पॉटवरती गेलो। स्पॉटवरती गेल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी कारभार सुरळीतपणे चालू ठेवलं। पहिल्या दिवशी जसे आमचे लाभार्थी गेले त्या हिशोबाने आम्हाला रॉयल्ट्या भेटल्या। दुसऱ्या दिवशी असं वातावरण घडलं की त्या ठिकाणी रॉयल्टी बुक समाप्त झालं म्हणून सांगण्यात आलं। रॉयल्टी बुक समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 10 रॉयल्ट्या आणल्या। 10 रॉयल्ट्या आल्यानंतर त्या ठिकाणी खुद रेवराल हलका येथील पटवारी उपस्थित होते। मी पटवाऱ्यांना विनंती केली, तिथं माझ्याकडे लाभार्थी होता। म्हटलं साहेब 10 रॉयल्ट्या आल्या असून तुमच्याकडे 5 रॉयल्ट्या कटल्यात, 5 रॉयल्ट्या तुमच्याकडे बाकी आहे, त्याच्यापैकी 1 रॉयल्टी माझ्या लाभार्थ्याला द्या, त्यांनाही एक ट्रिप जाईल। पटवाऱ्याचा म्हणणं होता की त्या रॉयल्ट्या मी आणल्या नाही, त्या रॉयल्ट्या कुलदीप लोणारे यांनी आणल्या। तुम्हाला रॉयल्टी लागत असेल तर तुम्ही कुलदीप लोणारेला भेटा। कुलदीप लोणारे स्पॉटवर होता, मी त्यांना दोनदा विनंती केली। कोतवालाला विचारलं, म्हटलं रॉयल्ट्या हा सरकारी माणूस आणतो की प्रायव्हेट माणूस आणतो? रॉयल्ट्या अगर प्रायव्हेट माणूस आणत असेल तर तुम्ही कुलदीप लोणारेकडे बुक देऊन द्या पूर्ण, तुम्ही बसता कशाला? मी एवढं म्हणल्यानंतर तिथून पटवारी यांनी किक मारली आणि पडून गेला। या गोष्टीवर मी सविस्तर पटवाऱ्याला फोन केलं। त्याच्यात घटना अशी घडली, मला दुसऱ्या दिवशी रॉयल्टी न भेटण्याला कारण त्याच्या अगोदर आदल्या दिवशी मी ज्या लाभार्थ्याला पाठवलं होतं आणि ट्रॅक्टर पाठवलं होतं तिथून ज्या काही भरून गेल्या, मी कोतवालाची डिमांड होती प्रति रॉयल्टी 1000 रुपये पाहिजे बा म्हणून। माझ्या ट्रॅक्टरने त्या दिवशी 3 रॉयल्ट्या फाडल्या होत्या। मी कोतवालाला सांगितलं मी प्रति रॉयल्टी 1000 रुपये देऊ शकत नाही, मी रॉयल्टीचे पैसे दिले नाही म्हणून त्यांनी कोतवालांनी दुसऱ्या दिवशी त्या रॉयल्ट्या मला देण्यात माझ्या घरकुल लाभार्थ्यांना डायरेक्ट कोतवालांनी आपल्या तोंडून म्हटलं का तुम्हाला की 1000 रुपये रॉयल्टी पाहिजे म्हणून? थवरे कोतवालांनी डायरेक्ट म्हटलं प्रति रॉयल्टी 1000 रुपये साहेबांनी सांगितली। अच्छा, या विषयावरती मी सविस्तर पटवारी साहेबांशी बोललो की 1000 रुपये पर रॉयल्टी जास्ती होतो। पटवारी साहेबांचा म्हणणं होता, कोतवालाचा म्हणणं होता की जे आम्ही 2 घंट्याच्या टायमिंग टाकतो त्या 2 घंट्याच्या टायमिंग मध्ये तुम्ही एका ट्रिपमध्ये 2 ट्रिप मारता। आम्हाला मी डायरेक्ट बोललो की आम्हाला 2 ट्रिपही मारायच्या नाहीत, तुम्हाला जेवढा वेळ लागते तेवढा टायमिंग टाका, मला हरकत नाही, जे लोकाला टाकाल तो मला टाकाल। आज किती वाजेपर्यंत गाड्या सुरू होत्या 5 रॉयल्टी झाल्यानंतर 10 रॉयल्ट्या त्या दिवशी, मग त्या 10 रॉयल्ट्या तुम्हाला 1 रॉयल्टी दिली। संध्याकाळी पुन्हा आलो, संध्याकाळी कोतवाल म्हणायला लागला की तुम्हाला एका रॉयल्टीचे 1000 रुपये द्यावे लागतील। मी कोतवालाला नकार दिला। नकार दिल्यानंतर तरी म्हणजे तुम्हाला काहीतरी द्यायला लागतो खर्च पाणी, मी सहज खुशीने आपल्याकडून 500 रुपये पुन्हा कोतवालाला दिले। त्या विषयावर पटवाऱ्याला फोन केला, पटवारी फोन उचलायला तयार नव्हता। त्याच्यानंतर आज दिनांक 10/4/2025 सकाळी कोतवालाला फोन केलं। कोतवाल त्याच पद्धतीने म्हणायला लागला की माझ्याकडे 5 रॉयल्ट्या आहेत आणि इथं 5 ट्रॅक्टर आलेले आहेत। ते 5 ट्रॅक्टर एकाच मालकाचे होते, तिथं घरकुल लाभार्थी कोणीही अवेलेबल नव्हता। त्या ट्रॅक्टर मालकांनी आपले ट्रॅक्टर भरले। मी स्पॉटवर गेलो, मी फोन केला त्यांना की म्हटलं आज मला एकतरी रॉयल्टी द्या, माझ्या एखाद्या लाभार्थीचं काम निघेल।
त्यांचं म्हणणं होतं की 5 रॉयल्टी आम्ही मेहनत करून आणल्या, 5 रॉयल्टीतून एकही रॉयल्टी आम्हाला दुसऱ्याला देऊ शकत नाही. कोतवालाला फोन केलं, कोतवाल म्हणजे त्यांनी रॉयल्टी आणल्यात, मी रॉयल्ट्या देऊ कसा. मग आपल्याला म्हणायचं एक आहे की सरकारी काम असताना लाभार्थ्यापर्यंत रॉयल्ट्या पोहोचायला पाहिजेत. प्रायव्हेट माणसाच्या हातात रॉयल्ट्या भेटतात कशा? जेव्हा प्रायव्हेट माणसाच्या हातात रॉयल्ट्या भेटतो, इथं काहीतरी तहसीलची पूर्ण शाळा आहे किंवा कुठेतरी पाणी जिरत आहे, त्याच्यामुळे त्या लाभार्थ्याला रॉयल्ट्या नाही भेटतात. प्रायव्हेट माणूस आणतो, तो आपल्या ट्रॅक्टरनी मनमानी करत मारत राहतो. ठीक आहे, बघा कशा कशा प्रकारचे प्रकरण सुरू आहेत आणि काय लोकांसोबत छळ होत आहे शासकीय कामामध्ये. याच्यापासून असा निष्पन्न होत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी दलाल पोसलेले आहेत आणि दलालाच्या मार्फत त्या दलालांना ती रॉयल्टी दिल्या जाते आणि त्या रॉयल्टीच्या माध्यमातून कित्येक सारा असा महसूल डुबत आहे, हा असा निष्पन्न होत आहे समोरच्या व्यक्तीवरून. याच्यावरती सर आपण योग्य कारवाई करून माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये सर्व हा आपण बाहेर काढणार आहोत. धन्यवाद. विदर्भ नंदनमध्ये आपले स्वागत आहे. धन्यवाद.